नमस्कार, मी डॉक्टर सुवर्णा कुलकर्णी. हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात, ब्युटी टिप्स असतात, तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात. परिस्थितीनुसार माणसाला बदलता आलं पाहिजे. पूर्वी होतं की सुंभ जळला तरी पीड जळला नाही वगैरे वगैरे. म्हणजे एखाद्याचा स्वभाव कधीच आयुष्यात बदलत नाही किंवा काही तत्त्व असतात, ती तत्त्व माणूस कधीच सोडू शकत नाही आयुष्यात. असं हे सगळं पूर्वी होतं. पूर्वीच्या परिस्थितीनुसार, पूर्वीच्या काळानुसार कदाचित ते सगळं योग्यसुद्धा असेल. परंतु आजच्या काळामध्ये बदललेल्या परिस्थितीमध्ये एवढी व्हास्ट परिस्थिती बदललेली आहे. नुसतीच परिस्थिती बदललेली नाही, माणसं बदललेली आहेत, राहणीमान बदललेलं आहे, विचार बदललेला आहे, इव्हन काही आयुष्याचे नियमसुद्धा बदललेले आहेत. तर अशा वेळेला समजा माझा एखादा स्वभाव आहे, माझा 60 वय उलटून गेलेला आहे, माझा पूर्वीचा एखादा स्वभाव आहे, तर तोच एखादा स्वभाव घेऊन मी आयुष्यभर राहू शकते का? नाही राहू शकत. म्हणजे आपण असं म्हणूच शकत नाही, ती ना हट्टी आहे. आयुष्यात कधी असं होऊ शकत नाही. एखादी व्यक्ती समजा लहानपणी हट्टी असेल, परिस्थितीनुसार, काळानुसार, शिक्षणानुसार, अनुभवानुसार इतके माणसाच्या व्यक्तिमत्वात आणि स्वभावात फरक होत जातो की आपण असं म्हणूच शकत नाही की ह्या व्यक्तीचा पूर्वी स्वभाव असाच होता आणि ही व्यक्ती अशीच वागणार. आपण कधीच असा अंदाज लावू शकणार नाही आत्ताच्या परिस्थितीमध्ये की ही पूर्वी व्यक्ती अशी होती, ह्या परिस्थितीत ही अशी वागायची म्हणजे आता ही अशीच वागेल. अजिबात असं शक्य नाही. माणसं बदलतात, स्वभाव बदलतात. परिस्थितीला जर का तुम्हाला बदलत्या परिस्थितीला जुळवून त्यात पुढे तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही स्वतःला फ्लेक्झिबल ठेवलं पाहिजे. काही वेळेला असं होतं की समजा एखाद्या वेळेला मला माझ्या त्यावेळच्या परिस्थितीनुसार मी एखादा व्हिडिओ केलेला असू शकतो आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये टोटली तो ऑपोजिट असू शकतो. त्यावेळची परिस्थिती तशी असेल, आत्ताची परिस्थिती अशी असेल. कालची मी आज असू शकत नाही, आजची उद्या असू शकत नाही, असूच शकत नाही आणि असू नये. माणसाने सतत बदलत राहिलं पाहिजे. स्वभाव हे माणसाचे, जो माणूस म्हणतो ना की स्वभाव तोच राहतो, स्वभाव तोच राहतो, सुंभ जळला तरी पीळ जळत नाही, हे पूर्वीच्या काळात खरं असेल. आता शक्यच नाही ते. कारण की आता मला आणि सहज याविषयी का बोलावं असं वाटलं, मी तुम्हाला सांगते. पुन्हा एकदा ती अक्षराची सिरियल, ते ना असं ते सोशल मीडियावर एवढे तुकडे येत असतात आणि मला अगदी असं वाटतं की काही माणसं ही या अक्षरासारखी असतात. स्वतःचंच तत्त्व सोडायचंच नाही. जग बदललं, जरी ह्यांना काही आयुष्यामध्ये पुढे प्रगती करायला मिळाली, संधी मिळाली, तरी स्वतःच्या तत्वापायी स्वतः दुःखी होतील, दुसऱ्याला दुःखी करतील. काही लोक अशी असतात की यांना वाळवंटात नेऊन टाकलं तरी नंदनवन करतील आणि अक्षरासारखे काही लोक असतील, यांना नंदनवनात नेऊन टाकलं तरी त्याचा वाळवंट करून टाकतील. माझी तत्त्व, माझा हट्ट, माझा हट्ट, माझा स्वभाव, यांना त्यामुळे हे स्वतःच्या मीमध्ये इतके अडकून बसतात की त्यांच्या लक्षातच येत नाही की आपल्या प्रगतीसाठी आलेली ही पुढची परिस्थिती आहे आणि उलट आपण खूप जास्त प्रगती करू शकतो आता, हे अक्षराला समजतच नाही आहे. तिच्या फक्त डोक्यात एकच आहे, माझ्या मुलांना मला शिकवायचं आहे, माझ्या मुलांना मला शिकवायचं आहे. आज तू त्या शाळेची अध्यक्ष आहेस, मुख्य आहेस, म्हणजे तू कितीतरी त्या ठिकाणी चांगले शिक्षक आणू शकतेस, चांगल्या गोष्टी त्या ठिकाणी राबवू शकतेस, स्वतः त्या ठिकाणी रोज तू जाऊन तिथे बदल घडवून आणू शकतेस. पण हे तिच्या लक्षात नाही. फक्त जायचं, मला मुलांना शिकवायचं आहे, मला घडवायचं आहे. मला काही वेळेला असं वाटतं की ह्या ज्या अशा स्वकेंद्रित मुली असतात की ज्यांना स्वतः खूप मोठ्या आहोत असं ज्यांना वाटत असतं, ते स्वतःशिवाय बाहेरचं जग बघूच शकत नाहीत आणि त्यामुळे कितीतरी मोठ्या संधी त्या घालवतात. हे मी मुलांच्या बाबतीतसुद्धा म्हणेन आणि मुलींच्या बाबतीतसुद्धा म्हणेन. मोठ्या माणसांच्या बाबतीतसुद्धा हे असं घडू शकतं. स्वतःच्या बाहेर काही विचारच करायचा नाही. बाहेर जग असूच शकतं, हे विचारच करायचा नाही.
कारण मी मधनं ती लोकं बाहेरच पडत नाहीत. माझंच खरं, मी तुम्हाला नेहमी म्हणते, ती अक्षरा अशीच आहे. मला सगळं समजतं, माझंच खरं. ती जर का या मीमधनं बाहेर पडली तर तिच्या लक्षात येईल की खूप मोठी संधी तिला आयुष्यात देवानं दिलेली आहे, की जे तिला हव्या असलेल्या क्षेत्रात ती कितीतरी मोठा बदल घडवून आणू शकते. पण तिला काहीच कळत नाही. ती इतकी छोट्या विचार करायला लागली आहे, इतका छोटा विचार करते आहे, तिला मोठं काही दिसतच नाही आहे. आणि असंच होतं बऱ्याच वेळेला. जी व्यक्ती जी लोकं स्वतःची तत्त्व, स्वतःचा स्वभाव ह्यालाच प्रचंड महत्त्व देतात, ते लोक, ती माणसं आयुष्यात कुठलाच बदल घडवू शकत नाहीत आणि स्वतःबरोबर ते इतरांची प्रगती करू शकत नाहीत, आयुष्यात आनंद निर्माण करू शकत नाहीत. उलट समोर येणारा यशाचा रस्ता जो असतो तो ॲक्सेप्टच करू शकत नाहीत, कारण की त्यांनी कुठली तरी छोटीशी वाट डोक्यात ठरवलेली असते. छोटीशी वाट डोक्यात ठरवलेली असते आणि कधी ते हमरस्त्याला नशिबामुळे लागले हे त्यांना कळतच नाही. आणि त्यांना असं वाटतं की आपल्याला त्या छोट्या वाटेनेच जायचं आहे, पण ॲक्च्युली ते हमरस्त्यावर आलेले असतात आणि तिथून त्यांना पुढे राजमार्ग मिळालेला असतो. पण बऱ्याच वेळेला हा लक्षात येत नाही. आणि हे अक्षराचा जेव्हा मी हा एपिसोड बघितला तेव्हा मला वाटलं की खरंच समोर आलेलं एवढं मोठं देवानं दान पदरात टाकलेलं आहे, पण तिची झोळी जी आहे ना ती अपुरी आहे. तिला घेताच येत नाही आहे, तिला समजतच नाही आहे. ना आनंद घेता येत आहे, ना तिला चॅलेंजेस आपल्याला हे जे आहेत त्याच्यामध्ये आपण फाईट करून पुढे जाऊ शकतो. उलट आपण ज्यांच्यासाठी आपल्याला मुलांच्यासाठी काही करायचं आहे तर आपण आता जास्त चांगलं करू शकतो, हा विचारच तिच्या डोक्यात नाही. कारण की तिची एकेकाळी तिच्या डोक्यात एवढंच होतं की आपल्याला शिकवायचं आहे आणि मुलांना मोठं करायचं आहे, मुलांना चांगलं शिक्षण द्यायचं आहे. आणि त्यामुळे अचानक आलेलं यश किंवा अचानक आलेली ही संधी तिला पचवताच येत नाही आहे. त्यामुळे तिला त्या संधीचा बेनिफिट घेता येत नाही आहे, लाभ घेता येत नाही आहे. आणि असं खूप लोकांच्या बाबतीमध्ये होते. अचानक एखादी चांगली संधी येते आणि त्याचा त्यांना लाभ घेता येत नाही, फायदा उठवता येत नाही, कारण की ते फक्त स्वतःच्याच डोक्याने विचार करत असतात. मी तुम्हाला नेहमी म्हणत असते, आपल्याला माहीत असतं किंवा आपल्याला जे हवं असतं, आपल्याला जे वाटत असतं ते आपल्याला हवं असतं आणि त्यानुसार आपण म्हणत असतो की मला हे हवं आहे, मला ते हवं आहे, मला ते हवं आहे. पण मी नेहमी म्हणते की देव तुम्हाला ते देत असतो जे त्याला माहीत असतं की तुम्हाला देणं योग्य आहे, तुम्ही केपेबल आहात, म्हणून त्यानं दिलेली असते. देव देऊन पण बघतो आणि काढून घेऊन पण बघतो. दोन्ही परिस्थितीत तुम्ही कशी वागता. तर म्हणून मी म्हटलं की तुम्हाला जे पाहिजे ते नाही, पण तुम्ही सतत 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 प्रयत्न करत राहा, तेवढंच करत राहा. तुम्हाला जे हवं त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त तुम्हाला मिळत असतं. पण तुम्ही काय करता, एखादं छोटंसं ध्येय असतं, ध्येय आहे छोटंच म्हणेन मी, कारण विश्व हे खूप मोठं आहे. तुम्ही तुमच्या दृष्टीने ध्येय ठरवलेलं असतं, तर त्यासाठी तुम्हाला ते ध्येय मोठं वाटत असतं, कारण की तुम्ही स्वकेंद्रित स्वतःचा विचार करून ते ध्येय ठरवलेलं असतं. पण जगाचा विचार जर का केला तर कितीतरी मोठं जग पडलेलं आहे. तुमच्या डोक्यामध्ये जे ध्येय आहे ते जगाच्या दृष्टीने खूप छोटं आहे. त्यामुळे काही वेळेला तुमच्यासमोर जे परिस्थिती आलेली आहे त्यामध्ये लढा, त्यामध्ये सतत काम करत राहा, कष्ट करत राहा, प्रयत्न करत राहा. तुमच्या ध्येयापेक्षा कितीतरी अनेक पटीने मोठी गोष्ट तुम्हाला नक्की वाढून ठेवलेली असते. नाहीतर तुम्ही ज्याला यश समजता की नाही ती एक पायरी असते. तो काही कळस नसतो. कळस हा खूप लांब असतो. यशाच्या अनेक पायऱ्या असतात, टप्पे असतात आणि ते तुम्हाला सर करत जावं लागतं. पण आपण एकाच पायरीशी बसतो आणि आपल्याला असं वाटतं की आपण यशस्वी झालो. असं होऊ शकत नाही. म्हणून मला अक्षराची सिरियल बघताना सारखं जाणवतं की ही किती माणूस स्वभावाच्या ह्यांनी विचार करून त्या लेखिकेनं किंवा लेखकाने ती भूमिका लिहिलेली आहे, की ही जी भूमिका अतिशय दिसायला आपल्याला असं दिसते की खूप उदात्त आहे, पण नाही. आजकालच्या एका मनोवृत्तीचा किंवा आजकालच्या शिकून थोडक्यात थोडंसं यश मिळालं आहे, म्हणजे अर्ध्या हळकुंडानं पिवळ्या झालेल्या मनोवृत्तीच्या लोकांचं ते एक प्रतीक आहे अक्षरा. म्हणजे तिला असं वाटतं की तिचं किती वय असेल, 23-24, म्हणजे ॲक्च्युली लग्न म्हणजे सिरियलमधलं
त्या ह्याच्यात किती 4-5 वर्षात किंवा काय तिनं यश बघितलं असेल किंवा काय तिला एवढं मोठं समजलं असेल, पण जे काही तिला समजलं आहे आयुष्यात किंवा जे काही तिला करायचं आहे ते तिला असं वाटतं आपण खूप मोठे आहोत किंवा तेच फार महान आहे. आणि त्यामुळे तिला निसर्गानं, दैवानं, नशिबानं जी मोठी संधी आणून दिलेली आहे ती घेण्याची तिची पात्रताच नाही आहे आता. कारण की ती अचानक आलेली संधी. आणि बऱ्याच वेळेला असं होतं की लहान वयामध्ये अनुभव नसताना एखादी फार मोठी संधी जर का तुमच्यासमोर आली तर तुमची झोळी फाटून जाते. तुम्हाला घेताच येत नाही, कळतच नाही तुम्हाला आपल्यासमोर आयुष्यात काय संधी आली आहे. कारण की तुमच्यासमोर एक छोटासाच विचार, एका चौकोनातला विचार तुम्ही करत असता आणि तेवढ्या विचाराच्या पलीकडची तुमची विचारांची धावच नसते. आणि त्यामुळे तुम्ही त्याच्या पलीकडचं जगच बघू शकत नाही. आणि हे अलीकडे अर्ध्या अळकुंडाने पिवळ्या झालेल्या सगळेच वृत्ती, पुरुष असू दे स्त्री असू दे, अर्ध्या अळकुंडाने पिवळ्या झालेल्या वृत्तीच्या या लोकांचं हे एक चांगलं प्रतीक आहे की मीच शहाणम. आणि त्यामुळे त्यांना खूप मोठी संधी जी आलेली असते, नशिबानं दैवानं त्यांच्यासमोर आलेली असते, ती ते गमावून बसतात किंवा आलेल्या संधीमध्ये प्रयत्न करत राहणे किंवा झगडत राहणे किंवा सातत्याने कष्ट करत राहणे हे विसरून फक्त दुःखी होत राहणे, मला जे पाहिजे ते मिळालं नाही, असा एवढाच विचार करून आलेल्या संधीचं सोनं करण्याच्या ऐवजी माती कशी करतात त्याचं हे उत्कृष्ट उदाहरण आहे. म्हणजे ही अक्षरा, एका चांगल्या कुटुंबात पडलेली मुलगी, तो सुद्धा तिला आनंद घेता येत नाही, ज्याच्यासाठी म्हणजे खरं तर सगळ्याच दृष्टीने एक चांगला समजूतदार नवरा आहे त्या ठिकाणी, तिला काम करण्यासाठी प्रचंड त्या ठिकाणी तिला संधी आहे हातात, तिच्या म्हणजे बऱ्याच साऱ्या पॉवर्स आहेत, पण तिला त्याचा काहीच उपयोग करता येत नाही. कारण की तिची, आपण म्हणतो ना, सरड्याची धाव कुंपणापर्यंत, तसं तिचं झालेलं आहे. तिला कुंपणाच्या पलीकडचं जग बघायची तिची मानसिक स्थितीच नाही आहे आणि तिला त्यामुळे तेवढंच दिसते. तर अशीच बऱ्याच जणांची ही वृत्ती असते जगामध्ये, खूप जणांची असते. पण मी तुम्हाला सांगेन की सतत तुमच्यामध्ये बदल हा तुम्ही केलाच पाहिजे. सतत तुमच्या मनोवृत्तीत बदल केला पाहिजे, तुमच्या परिस्थितीत बदल केला पाहिजे, तुमच्या लाईफस्टाईलमध्ये तुम्ही बदल केला पाहिजे, तुमच्या विचारसरणीमध्ये तुम्ही बदल केला पाहिजे. जर का असं तुम्ही करत राहिला नाहीत तर तुम्ही आउटडेटेड होत जाता. काही वेळेला आपण एखाद्या परिस्थितीमध्ये पूर्वी वेगळ्या पद्धतीने रिॲक्ट झालेलो असतो आणि आता आपण वेगळ्या पद्धतीने रिॲक्ट होतो. याला कारण म्हणजे आपल्यामध्ये आलेली मॅच्युरिटी विचारांनी आणि अनुभवांनी, आणि ती येणं अत्यंत आवश्यक आहे. तरच तुम्ही येणाऱ्या बदलाला, परिस्थितीला आनंदाने तोंड देऊ शकाल. नाहीतर तुम्ही रडतच राहणार. आमच्या वेळेला एवढे रुपये किलो तांदूळ होता आणि आमच्या वेळेला एवढे रुपये किलो पेट्रोल होतं, आमच्या वेळेची परिस्थिती अशी होती, आमच्या वेळेला पोल्युशन नव्हतं, आमच्या वेळेला येऊ नव्हतं, आमच्या वेळेला तेव नव्हतं, असं म्हणत तुम्ही आयुष्य वाया घालवाल. त्यामुळे मी स्वतः कधीही मी असं कधीच म्हणत नाही की मी कालची मी आज आहे. कारण की मला असं वाटत असतं कालच्यानंतर माझ्यामध्ये 24 तासाचा फरक पडलेला आहे आणि 24 तासांच्या अनुभवाची त्याच्यामध्ये भर पडलेली आहे. तर मी तीच कशी राहू शकेन? ना विचारांनी, ना परिस्थितीनी, ना मनस्थितीनी, कशानेच मी राहू शकत नाही. तर त्यामुळे बदल हा आवश्यक आहे, बदल हा घडणारच. आणि ती जर का व्यक्ती अशी चिकटून राहिली एखाद्या गोष्टीसाठी, विचारांसाठी, तत्त्वांसाठी, तर मग मात्र ती व्यक्ती तुमच्या ह्या वर्तुळातनं बाहेर फेकली जायला वेळ लागणार नाही. त्यामुळे बदल हा खूप आवश्यक आहे, तुमच्यासाठी सुद्धा आणि जगासाठी सुद्धा.